मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा अशा प्रकारे. तर रेसिपी पूर्ण बघा सुरुवातीपर्यंत पासून शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येतो आपल्या चॅनेलवर. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथं आपण मस्तपैकी गाजरं धुवून घेऊ आधी. इथे स्वच्छ धुवून घ्यायची सगळी ना, एकदम स्वच्छ धुतले का म्हणजे त्याला जी थोडी थोडी माती चिकटलेली असते ना, माती ती चवीत येत नाही किंवा आपल्या हलव्यात येत नाही. त्याच्यामुळं गाजरं चांगले स्वच्छच धुवून घ्यायचे. गाजर मस्तपैकी धुवून झाले ना, की मस्तपैकी याला आपण सोलून किंवा किसून घेऊ. याला आता असं मस्तपैकी चाकून ना सोलून घ्यायचे, म्हणजे जी वरची साल असते ना, लहान एकदम पातळ, तिला अशी ती लेयर काढून घ्यायची. इथं आपण एक एक करून ना सगळ्यांची लेयर काढून घेऊ. गाजर सोलून झालेत, आता यांना आपण घरच्या किसणीने मस्त असे किसून काढूया. इथे आपण काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत करून मस्तपैकी. गाजर पूर्णपणे इथे आपण किसून घेतलेलं आहे. आता कढई गरम केली आहे, त्याच्यात 1 चमचा तूप घालून घेऊ. आता इथे काजू बदामचे तुकडे टाकून घेऊ त्याच्यामध्ये लगेच. इथे मी काजू बदामचे तुकडे टाकून घेतले, त्याला मस्त असं हलवून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय त्याला. चांगला कलर येऊन द्यायचा आहे त्याला. काजू बदामला थोडा कलर आला तर मग आपण पुढची प्रोसेस करू. त्याला कलर आला ना, म्हणजे कसे खायला सुद्धा हलवा छान लागतो, मस्त मऊसार लागतो आणि टेस्टी सुद्धा लागतो. काजू बदामला इथं कलर आलेला आहे, तर आता आपण तो एका डिशमध्ये साईडला काढून घेऊ. तो आपण नंतर वापरणार आहोत. आता त्यामध्ये आपण गाजर टाकून घेतलेले आहे लगेच त्याच तुपामध्ये, आणि त्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. चांगला हलवून करून मिक्स करायचंय. याला मस्त असा हलवत राहायचंय चांगला वास सुटेपर्यंत. 10 मिनिटं ना त्याला असंच हलवत राहायचंय मस्त, एकदम मस्त असं पूर्णपणे याला शिजू द्यायचंय. याचं असं पाणी सुटायला लागलं पाहिजे. आता हलकसं मस्तपैकी पाणी सोडायला लागलाय आपला गाजराचा हलवा. तर त्यामध्ये आपण आता दूध टाकून घेणार आहोत. तर इथे आपण 1 वाटी दूध घालून घेऊ त्याच्यामध्ये. दूध घातल्यानंतर त्याला आपण असं मस्त मिक्स करून घेऊ. चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचंय त्याला. बघा किती छान असं दिसतंय. तर हलवा सुद्धा छानच होणार आहे आपला. बघू शकता कलर आलेला आहे दुधाला पण. गाजराचा लालसर कलर आलेला आहे. आता आपण याला आहे नाही का मस्तपैकी 10 मिनिटासाठी झाकण देऊ. झाकून ठेवू मस्तपैकी. जसं आपण आधी 10 मिनिटं हलवत होतो, तसं आता याला 10 मिनिटं झाकण देऊन शिजवून घेऊया. गॅस एकदम मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. आणि जर खाली चिकटत असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही झाकण काढून त्याला थोडंसं हलवून पुन्हा झाकण देऊ शकता. आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत 10 मिनिटासाठी. आता 10 मिनिटानंतर याच्याकडे बघूया. तर अधूनमधून तुम्हाला वाटलं की भाजी आपला जो हलवा आहे तो करपतोय, तर तुम्ही झाकण काढून त्याला हलवून पुन्हा झाकण ठेवून द्यायचं. आपण पुन्हा 10 मिनिटानंतर झाकण काढून बघू. 10 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. इथं आता झाकण काढलेलं आहे. मस्तपैकी इथं आपला जो हलवा आहे चांगल्या पद्धतीने असा शिजलेला आहे. मस्तपैकी छान असा त्याला वास सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याच्यात आपण साखर घालून घेऊ. आता याच्यामध्ये घालूया 1 कप साखर. साखर घालून घेतल्यावर याला मस्त मिक्स करून घेऊ. चांगल्या पद्धतीने याला असं मिक्स करून घ्यायचंय. याला मस्त असं हलवत मिक्स करायचंय चांगल्या पद्धतीने सर्व एकत्र एकजीव. बघा किती मस्त पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे.
जवळजवळ आपली साखर विरघळली आहे असं आपण समजूया. बघा, मी जास्त साखर वापरली नाही, कारण नाही का आधीच गाजर जे असतात ते नैसर्गिकरित्या गोड असतात. त्याच्यामुळे जर मी आणखी जास्त साखर टाकली ना तरी खूपच जास्त गोड होईल, म्हणून आपण प्रमाणातच साखर वापरली याच्यामध्ये. साखर आता पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण काजू बदाम साईडला काढले होते ते मिक्स करून घेऊ मस्तपैकी. त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. त्याला मस्त असं मिक्स करायचे चांगल्या पद्धतीने. आता आपला हलवा रेडी आहे, तयार झालेला आहे मस्तपैकी असा. इथं आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे पूर्णपणे मस्तपैकी. हिवाळ्यात ही छानशी अशी रेसिपी आहे. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, नक्की बनवा आणि कशी बनली ती कमेंट करून सुद्धा आम्हाला नक्की कळवा. भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि खात राहा.